नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपले स्वागत आहे DIIT परांडा या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी आवश्यक अशा प्रश्नांचा संच। तर चला तर पाहूया या व्हिडिओमध्ये आपण। चला व्हिडिओला सुरुवात करूया। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, पाहूया। पहिला प्रश्न, पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती? नियतकालिके बघा, विद्यार्थी, 2 नंबरचा आहे काँग्रेस, 3 नंबरचा आहे साधना। तर ह्याचे 4 ऑप्शन बघा, आचार्य अत्रे, 2 नंबरचे रामानंद तीर्थ, 3 नंबरचे हिरवे गुरुजी आणि 4 नंबरचे साने गुरुजी। तर ह्याचं उत्तर आहे साने गुरुजी। आता दुसरा प्रश्न घेऊया, खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे? पहिला ऑप्शन आहे आंध्र प्रदेश, दुसरा आहे महाराष्ट्र, तिसरा आहे मध्य प्रदेश, चौथा आहे गुजरात। तर ह्याचं उत्तर आहे महाराष्ट्र। खालीलपैकी तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? पहिला ऑप्शन आहे तेरणा, दुसरा प्रवरा, तिसरा मांजरा, चौथा भातसा। तर भातसा ही नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही। चौथा प्रश्न घेऊया, टिंबटिंब गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे। ऑप्शन आहेत कांडला, 2 नंबरचा कोची, 3 नंबरचा मांडवी आणि 4 नंबरचा वरील सर्व। तर ह्याचं उत्तर आहे कांडला। कांडला हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे। खालीलपैकी पाचवा प्रश्न बघा, खालीलपैकी सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? पहिला ऑप्शन आहे महानदी, दुसरा गंगा, तिसरा गोदावरी, चौथा नर्मदा। तर ह्याचं उत्तर आहे नर्मदा। 6वा प्रश्न आहे, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? पहिला ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, दुसरा आहे मध्य प्रदेश, तिसरा आहे राजस्थान आणि चौथा आहे महाराष्ट्र। तर भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे। 7वा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही? तर पहिला ऑप्शन आहे यमुना, दुसरा गंगा, तिसरा गोदावरी आणि चौथा ब्रह्मपुत्रा। तर यमुना ही नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही। आता 8व्या प्रश्नाकडे वळूया, खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? पहिला ऑप्शन आहे ओरिसा, दुसरा आहे तामिळनाडू, तिसरा आहे केरळ, चौथा आहे आंध्र प्रदेश। तर आपलं उत्तर आहे केरळ। केरळ हे राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही। पुढच्या प्रश्नाकडे वळूया। पुढचा प्रश्न आहे 9वा, जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन आहे 1 प्रथम, 2 नंबरचा द्वितीय, 3 नंबर तृतीय, 4 चतुर्थ। तर आपलं उत्तर आहे द्वितीय। 1 नंबरला आहे चीन आणि दुसऱ्या नंबरवर भारत आहे लोकसंख्येच्या बाबतीत। आता 10वा प्रश्न पाहूया, खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? पहिला ऑप्शन आहे मुंबई, दुसरा चेन्नई, तिसरा कोलकाता आणि चौथा दिल्ली। तर याचं उत्तर आहे मुंबई। 11वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या देशाला साखरेचे कोठार म्हणतात? पहिला ऑप्शन आहे जपान, दुसरा स्पेन, तिसरा भूतान, चौथा क्युबा। तर याचं उत्तर आहे क्युबा या देशाला साखरेचे कोठार म्हणतात। 12वा प्रश्न पहा, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते आहे? पहिला ऑप्शन आहे चेन्नई, दुसरा मदुराई, तिसरा कन्याकुमारी, चौथा तिरुअनंतपुरम। तर याचं उत्तर आहे कन्याकुमारी। 13वा प्रश्न पहा, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर पहिला ऑप्शन आहे सी पॉईंट, दुसरा आहे विवेकानंद स्मारक, तिसरा आहे शेवटचा पॉईंट आणि चौथा आहे इंदिरा पॉईंट। तर आपलं उत्तर आहे इंदिरा पॉईंट। 14वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता देश सार्क या संघटनेचा सदस्य नाही? पहिला ऑप्शन आहे जपान, दुसरा भूतान, तिसरा अफगाणिस्तान आणि चौथा नेपाळ। तर उत्तर आहे जपान हा देश सार्क संघटनेचा सदस्य नाही। खालीलपैकी सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? पहिला ऑप्शन आहे दिल्ली, दुसरा काठमांडू, तिसरा कराची, चौथा काबूल। तर सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू येथे आहे।
16वा प्रश्न पहा, खालीलपैकी सार्क संघटनेमध्ये किती सदस्य आहेत? पहिला ऑप्शन आहे 6, दुसरा 7, तिसरा 8 आणि चौथा 9. तर सार्क संघटनेमध्ये 8 सदस्य आहेत. 17वा प्रश्न पहा, सार्क संघटनेची स्थापना कधी झाली? पहिला ऑप्शन आहे 1985, दुसरा आहे 1987, तिसरा आहे 1998 आणि चौथा आहे 1999. तर आपलं उत्तर आहे 1985 मध्ये सार्क संघटनेची स्थापना झाली. 18वा प्रश्न पहा, भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग कोणती आहे? पहिला ऑप्शन आहे बालाघाट, दुसरा सह्याद्री, तिसरा हिमालय आणि चौथा अरवली. तर भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग आहे अरवली. 19वा प्रश्न पहा, भारताचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापला आहे? पहिला ऑप्शन आहे वाळवंटे, दुसरा आहे प्राचीन पठाराने, तिसरा आहे पर्वताने आणि चौथा आहे मैदानी प्रदेशाने. भारताचा सर्वाधिक भूभाग प्राचीन पठाराने व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया 20वा. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात? पहिला ऑप्शन आहे तपकिरी, दुसरा आहे हिरवा, तिसरा आहे निळा, चौथा आहे तांबडा. तर नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी तपकिरी रंगाचा वापर करतात. 21वा प्रश्न पहा, खालीलपैकी पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता? पहिला आहे शुक्र, दुसरा आहे शनी, तिसरा आहे सूर्य, चौथा आहे चंद्र. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह आहे शुक्र. 22वा प्रश्न पहा, खालीलपैकी राष्ट्रीय डॉक्टर दिन कधी साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे 1 मे, दुसरा आहे 4 जून, तिसरा आहे 1 जुलै आणि चौथा आहे 6 ऑगस्ट. तर राष्ट्रीय डॉक्टर दिवस हा 1 जुलैला साजरा केला जातो. 23वा प्रश्न, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे 10 मार्च, दुसरा ऑप्शन आहे 5 मे, तिसरा ऑप्शन आहे 1 जुलै आणि चौथा ऑप्शन आहे 8 ऑक्टोबर. तर महाराष्ट्र दिन हा 1 जुलैला साजरा केला जातो. महाराष्ट्र कृषी दिन. 24वा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणाच्या जयंतीनिमित्त 1 जुलै हा महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो? पहिला ऑप्शन आहे विलासराव देशमुख, दुसरा ऑप्शन आहे वसंतराव नाईक, तिसरा ऑप्शन आहे यशवंतराव चव्हाण, चौथा आहे गोपीनाथ मुंडे. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै हा महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आता 5वा प्रश्न पाहूया, खालीलपैकी G7 या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? पहिला ऑप्शन आहे लंडन, दुसरा आहे मनिला, तिसरा आहे पॅरिस आणि चौथा आहे जकार्ता. तर पॅरिस हे G7 या संघटनेचे मुख्यालय आहे. तर अशा प्रकारे आजचा आपला पोलीस भरतीसाठी आवश्यक अशा प्रश्नांचा संच संपलेला आहे. तर आपण आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.